सह्याद्रीच्या कुशीत इतिहास श्वास घेतो इथे. हा आहे शिवनेरी किल्ला, जिथे केवळ एक बालक जन्माला आलं नाही, तर एक युग जन्माला आलं. याच पवित्र भूमीत जन्म झाला तो महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो जन्म होता सोनेरी पुरुषाचा, जो पुढे अन्यायाला आव्हान देणारा होता आणि स्वाभिमानाला सिंहासनावर बसवणारा होता. शिवनेरीवर जन्माला आलेला तो शिवबा हा फक्त राजा नव्हता, तो होता मराठी साम्राज्याची ठिणगी, जिच्यापासून पेटलं स्वराज्याचं अग्निकुंड. येथेच घडली मराठी साम्राज्याची सुरुवात, येथेच लिहिला गेलेला स्वराज्याचा पहिला अध्याय. शिवनेरी किल्ला म्हणजे फक्त दगड नाही, तो आहे इतिहासाचा गर्जणारा आवाज, तो आहे प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान. नमस्कार मंडळी, वेलकम टू संजूराम व्लॉग. मंडळींनो, आज आहे दिवस दुसरा. काल आपण गेलो होतो लेण्याद्री, कुकडेश्वर मंदिर आणि नाणेघाट. संध्याकाळचा जो सनसेट होता फार जबरदस्त आलाय, तुम्ही तर नजारे पाहिले असतीलच. आज आहे दिवस दुसरा. आजही आपण थांबलोय लेण्याद्रीच्या इथंच, भक्त निवासला. मागं जर बघसाल तर तुम्हाला लेण्याद्री दिसेल. पण आता आपण निघालो आहे पुढं शिवनेरीकडं, आणि त्याच्यानंतर जायचं आहे ओझरकडं. आज जर शक्य झालं, वेळ जर पुरला, तर आपण वडूला जाणार आहोत संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी. तर पुढचा प्रवास आमच्याबरोबर एन्जॉय करा. मंडळींनो, आजचा व्लॉग थोडासा मोठा होणार आहे, कारण शिवनेरीवर असलेल्या प्रत्येक दारापासनं ते प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची डिटेल माहिती आपण विद्यार्थ्यांसोबत घेणार आहोत. पार्किंगला पोहोचल्यानंतर गाड्या रस्त्याच्या बाजूला अशा पार्क केल्या जातात आणि साधारण 50 रुपये प्रत्येक गाडीला चार्ज घेतला जातो. मंडळींनो, फार मस्त अशी चंद्रकोर आणि गंध लावून भेटले, बाबांनी खरंच दिल खुश केलंय. फार आनंद झाला. ट्रेकची सुरुवात मात्र सुंदर झाली. प्लॅस्टिक बंदीचा मेसेज पाहिला आणि मनाला फार आनंद झाला. प्लॅस्टिक आतमध्ये नेऊ दिलं जात नाही, आणि जर बॉटल असतील तर त्याच्या अगेन्स्ट डिपॉझिट घेतलं जातं आणि मग बॉटल अलाव केली जाते, जी बॉटल दाखवून डिपॉझिट परत घेण्यात येतं. रविवार असल्या कारण गडावर फार गर्दी होती. खरं तर शिवनेरीवर चालत असताना महाराजांचं अस्तित्व पावलोपावली जाणवत होतं. महादरवाजाकडे जाताना महाराज समोरनं घोड्यावरनं येत आहेत की काय, असं थोडंसं मनात भावना येत होत्या. गडावरती आपल्याला एकूण जाण्यासाठी, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापर्यंत जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. किती? 3 मार्ग आपल्याला महाराजांच्या जन्मस्थानाकडे घेऊन जात आहेत. आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग म्हणजेच राजमार्ग, दुसरा आहे साखळदंडाचा मार्ग आणि तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग. असे 3 मार्ग आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाकडे घेऊन जात आहेत. या गडाची बांधणी कधी सुरुवात झाली, गड कोणी बांधला, केव्हा बांधला? मग या ठिकाणी यादवांचं राज्य स्थापन झालं. कधी? 1170 ते 1308 या कालखंडामध्ये यादवांचं राज्य स्थापन झालं, आणि त्याच कालखंडामध्ये शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झालेले. जे कोणी राज्यकर्ते आले, जे कोणी शासनकर्ते आले, त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये या गडावरती वास्तू बांधून गेलेले आहेत. मग शिवनेरीला एकूण किती दरवाजे आहेत? 3. मार्ग 3 आहेत, दरवाजे 7 आहेत. किती? 7 दरवाजे, प्रवेशद्वार, आणि 3 प्रमुख मार्ग आहेत, राजमार्ग, साखळदंड मार्ग आणि चोरदिंडीचा मार्ग. आणि गडाला दरवाजे किती? 7. 8 ते 9 दरवाजे असो, परंतु 7 दरवाजे आपल्याला शाबूत दिसतात. त्या 7ही दरवाज्यांचा आपण इतिहास जाणून घेणार आहोत. समोर दिसतोय तुम्हाला महादरवाजा आहे. कुठला आहे? महादरवाजा आहे. त्याचं निरीक्षण केलं असेल तर आपल्याला मोठमोठ्याला तोडी दिसतात, दगडांच्या तोडी मोठमोठ्याला दिसतात ना. असं वेगवेगळं बांधकाम आपल्याला या गडांवरती पाहायला भेटलेलं आहे. तर मंडळींनो, महादरवाजामधनं आपण आत आलो. फार गर्दी आहे, म्हणजे फोटो काढायला तर लाईन लागली. बघा इथे महादरवाजातनं आत आल्यानंतर जर तुम्ही नीट पाहचाल तर मागं दिसतील त्या पायऱ्या, आणि या पायऱ्याने आपण वर जाऊ. तर इथं
तर या बुरुजावर आल्यानंतर अख्खा जुन्नरचा परिसर दिसतो आणि नजर ठेवण्यासाठी ही सर्वात मोक्याची जागा. तर दळणवळणावर जे आपण म्हणतो की एक वचक असली पाहिजे, तर त्यासाठी या बुरुजांचा वापर होत असावा. आता आम्ही महादरवाजातून पुढे गणेश दरवाजाकडे निघालोय. शिवनेरी किल्ल्यावर यायची खूप दिवसापासूनची इच्छा होती. आज चिमुकल्यासोबत तो योग आला, कारण मी पण लहान असताना स्कूल ट्रिप थ्रू हा गड केला होता. मंडळींना आपण आलोय दुसरा दरवाजा, म्हणजे आहे गणेश दरवाजा. दरवाजाबद्दलची माहिती इथं शूट मध्ये दाखवतोय. आपण पाहिला कुठला महादरवाजा, त्याचं बांधकाम कसं मोठमोठं होत आहे की नाही दगडी. तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा बरं, कसं दिसतंय तुम्हाला बांधकाम स्ट्रक्चर. किंवा पहिला दरवाजा आपण पाहिला त्याच्यावरती आपल्याला असे प्राणी पाहायला भेटले का? या ठिकाणी प्राणी कुठले ते प्राणी काय काय दिसतंय? दोन्ही बाजूला कुठले आहेत ते नाही ओळखीचे नाही. मधली कुठला आहे? मधला नंदी. सगळ्यांना एकच मत आहे, नंदी ना. ओके, अजून काय दिसतंय? हत्तीची सोंड हत्ती दिसतंय. ओके, तर आता आपण पहिला दरवाजा पाहिला तो म्हणजे महादरवाजा. गडाचा दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा. याचं बांधकाम किंवा याचं डिझाईन आपल्याला वेगळं दिसायला लागलेलं आहे. मग मी काय सांगितलं की जे कोणी राज्यकर्ते आले त्यांनी या गडावरती वास्तू बांधून गेलेलं आहे. हा दरवाजा साधारणतः बहमनी कालखंडातला आहे. कुठले आहे? बहमनी कालखंडातला आहे. दोन्ही बाजूला दोन प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता हे प्राणी तुम्ही कुठेच पाहिले नाही. हा जो काय प्राणी आहे तो ऍक्च्युअली खरा प्राणी नाही, त्याने रूप धारण केलेलं आहे. म्हणजे काल्पनिक प्राणी या ठिकाणी पाहायला भेटतोय. कशावरनं? की त्याच्या पाठीवरती एक पंख दिसतोय. याच बाजूला तुम्ही निरीक्षण केलं, छोटासा पंख दिसतोय ना. मग कोणत्याही प्राण्यावरती प्राण्याला पंख असतात का? नाही, आहे की नाही. मग हा प्राणी ऍक्च्युअली खरा नाही, तर रूप धारण किंवा काल्पनिक प्राणी या ठिकाणी पाहायला भेटते. मग या गडावरती किंवा या प्रवेशद्वारावरती या प्राणी कशासाठी लावलेले असतील याचाही संदर्भ वेगळाच आपल्याला किंवा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी का लावलेले, पुढच्या दरवाज्यावरती का नाही. मग या शर्बाच्या पायाखाली हत्ती पकडलेले अगदी दिसतात तुम्हाला. मग या गडावरती जो कोणी राज्यकर्ता असेल, जो कोणी शासनकर्ता असेल, त्याला दाखवायचंय की आम्ही किती ताकदवान आहोत, आम्ही किती शक्तिवान आहोत, आम्ही किती बलाढ्य आहोत. तसंच पुढच्या पायामध्ये एक पक्षी दिसतो तुम्हाला, दोन चोचे दिसतात त्याला, डोकं आणि एकच धड. इकडे बघा, तो कुठला आहे? गंडभैरुंड आहे. कुठला आहे? गंडभैरुंड. हा कर्नाटक राज्यसत्तेचा प्रतीक आहे. आज आपण त्या राज्यात जरी गेलो तर त्या राज्य सत्तेचं चिन्ह म्हणून आपल्याला त्यांच्या एसटीच्या लोगोवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तसंच पुढे आपण त्या शर्बाकडे पाहिलं, त्याच्याच ताकदीचा किंवा त्याच्यासारखा छोटासा एक प्राणी पकडलेला आहे, वाघासारखा किंवा सिंहासारखा तिकडचा. जरी त्या राज्याच्या ताकदीसारखा बलाढ्य शत्रू त्याच्या साम्राज्याचा चाल कोण आला तरी त्याला तो पराभूत करणार आहे, एवढी ताकद त्या साम्राज्यामध्ये आहे. म्हणून त्याने या दरवाजावरती हे शिल्प लावलेले आहेत. यांना दुर्गद्वार शिल्प म्हटलं जाते, द्वार शिल्पही म्हटलं जाते. तुम्हाला अनेक गडकोटांवरती हे पाहायला भेटते. आता मध्ये जो दिसतोय हा त्यांना नंदीच वाढला होता, परंतु तो आहे गजांत लक्ष्मी. काय? हत्तीचा गजांत लक्ष्मी त्या ठिकाणी आपल्याला ते शिल्प पाहायला भेटते. कशावरनं? त्याची सोंड पण तुटलेली थोडीशी आणि खालच्या साईडला थोडस दात आल्याचा सुळा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. दिसतोय ना? याच्याच नावानं साधारणतः या दरवाजाला नाव पडलंय गणेश दरवाजा. पुढे आपण पाहत आहे वरती तुम्हाला छोटे छोटे होल दिसत असतील, त्याला जंग्या पांज्या असं बोलतात. हे छोटे छोटे होल आहेत, त्यांचा उपयोग शत्रूंवरती भाला मारण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी त्या जंग्यांचा उपयोग केला असायचा. याच तटबंधांनी, याच बुरुजांनी आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवलेले, आबादित ठेवलेले. कारण काय, या बुरुजांच्या मागून आपले मावळे लढलेले आहेत आणि खाली शत्रू लढलेले आहेत. पण त्या शत्रूंच्या आणि त्या मावळ्यांच्या मध्ये काय असेल तर ते दगड आहेत, हे बुरुज आहेत, हे तटबंदी आहेत. या तटबंदीने, या बुरुजाने आपलं स्वराज्य आबादित ठेवलेले, म्हणून तुमचं आमचं अस्तित्व आज टिकून राहिलंय. आता आपण निघालो होतो गणेश दरवाजाकडनं पीर दरवाजाकडे. आणि खरं तर गडावरनं वावरताना महाराजांच्या अस्तित्वाची वारंवार जाणीव होत होती. दरवाजाचं नाव पीर
दरवाजा, पहिला दरवाजा आपण पाहिला महादरवाजा, नंतर गणेश दरवाजा, मराठाकालीन, बहमनीकालीन, आणि तिसरा दरवाजा आपण या ठिकाणी पाहतोय. तर तिसरा दरवाजा तुम्ही निरीक्षण केलं असेल, कसं दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर? तर याचं बांधकाम आपण जर स्ट्रक्चर जर पाहिलं, एका मस्जिदी टाईप केलं दिसते आपल्याला. आलं लक्षात आता? हा, मग या बहमनी राज्याची 5 शकलं पडली आणि त्यांचे वेगवेगळे विभाग झाले. त्या ठिकाणी बहमनीचे 5 शकलं पडल्यानंतर सर्वात अहमदनगरची निजामशाही, आता जे काही छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जाते, ते निजामशहाची पहिली राजधानी कुठे असेल तर ते जुन्नर असेल. जुन्नर असेल, नंतर त्यांनी देवगिरी या गडावरती नेलेले. आणि या ठिकाणी आपल्याला अनेक बांधकाम इस्लामिक किंवा या ठिकाणी असं पाहायला भेटतात. तर याचं बांधकाम साधारणतः आदिलशाही या निजामशाहीच्या कालखंडातलं असावं. समजलं? देवडी या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या देवड्या दरवाजाच्या पलीकडे आपल्याला मध्यभागी पाहायला भेटतात. देवड्यांचा उपयोग साधारणतः सैनिकांसाठी किंवा पहारेकऱ्यांसाठी केलेला असायचा. जे कोणी गडावरती ये जा करत असेल त्याचा हिशोब किंवा त्याचा एंट्री या ठिकाणी नोंद केली जायची, म्हणून या देवड्या या ठिकाणी मोठमोठ्याला आपल्याला पाहायला भेटतात. एक मिनिट बाबा, काय म्हणतात? ओ बाबा, काय वय तुमचं? 86 चालू लय जोश दाखवला हो. महाराजांना भेटायचंय काय? हो. बर बर. पहिली वेळ का ह्याच्या आधी आला? दुसरी वेळ. दुसरी बर बर. आणि किती वर्षांनी दुसरी वेळ? दुसरी वेळ जवळ 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. फार छान. दादा, तुम्ही तुमचे वडील मोठे रामदास, अभिनंदन, तुमच्या वाटचालीला शुभेच्छा. लहान मुलांबरोबर फिरत असताना ज्यावेळेस 82-86 वर्षाचे आजोबा तुम्हाला दिसतात, खरं तर छाती अभिमानाने भरून येते. माझ्या राजाचं असं काय जादू आहे, असं काय ऑरा आहे की आजही या वयोवृद्धांना भुरळ पाडतं. 15 वर्षांनी हे आजोबा दुसऱ्यांदा शिवनेरीवर आले आणि ते पाहून खरंच म्हणजे अभिमान वाटला. माझ्या राजांनी हे सर्व काही कमवलेलं आहे. पीर दरवाजापासून पुढे आल्यानंतर आता आपण निघालो आहे हत्ती दरवाजाकडे, जो आहे 4था दरवाजा. आपण जो गड पाहतो तो गिरिदुर्ग पाहतो. हत्ती किंवा प्राणी कुठपर्यंत येऊ शकतील? गिरिदुर्गावरती कुठपर्यंत चढू शकतील? हत्ती दरवाजा. जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंतच प्राणी येऊ शकतील, कारण कातळांवरती दगडांवरती प्राणी चढू शकणार नाही. मग गडावरती जायचं कसं राण्यांनी राजांनी? तर त्या कालखंडामध्ये आपल्याला मेना, डोल्या किंवा पालख्या पाहायला भेटतात. मग पालख्यात किंवा मेन्यात बसून राण्या गडाच्या माथ्यावरती गेलं जायचं, म्हणून प्राणी गडावरती येणार. आता इथनं 2 मार्ग आहेत. एक जातोय शिवाई देवीकडे, एक जातोय महाराजांच्या जन्मस्थानाकडे. आपण शिवाई देवीचं दर्शन घेणार आहोत, नंतर महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. मला जोश असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. विद्यार्थी थोडे थकलेले दिसले, त्यामुळं आपल्या मराठी अस्मितेच्या महाराजांच्या घोषणा दिल्या आणि त्यांची एनर्जी वाढवली. कितवा दरवाजा आहे? 5वा दरवाजा आहे गडाचा. आतापर्यंत आपण किती 4 दरवाजांचा अभ्यास केलेला आहे. 4ही दरवाजे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे स्ट्रक्चर, वेगवेगळे डिझाईन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलेले. राज्यसत्तेने वेगवेगळे दरवाजे प्रवेशद्वार बांधलेले आपल्याला ठिकाणी पाहायला भेटतात. गडाचा 5वा दरवाजा एकदम छोटा दरवाजा दिसतोय आपल्याला, आणि डिझाईन किंवा याच्यावरती कार्विंग केलेले. कार्विंग म्हणजेच पूर्णपणे पेंटिंग किंवा आपल्याला नक्षी काम आपल्याला या ठिकाणी करून पाहायला भेटतात. असंच बांधकाम तुम्ही अनेक गडांवरती, अनेक मंदिरांचं बांधकाम तुम्ही पाहिलं असेल. दिसतंय तुम्हाला सारखं बांधकाम कुठेतरी पाहिलं असेल. तुम्ही शनिवारवाडा जर पाहिला असेल तर शनिवारवाड्याचं बांधकाम किंवा या दरवाजाचं बांधकाम, या मंदिराचं बांधकाम आपल्याला एकसारखं दिसतंय. मग हा दरवाजा बरं, आतमध्ये गर्दी आपण त्यावेळेला तिथं माहिती घेणार. तर ह्या दरवाजाचं स्ट्रक्चर किंवा याचं बांधकाम आपल्याला शनिवारवाड्यासारखं दिसतंय.
1757 साली ज्यावेळेस हा गड किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात आला, म्हणजे ताब्यात आला, नंतर तो त्यांनी पेशव्यांकडे दिलेला आहे. पेशवेकालीन आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बांधकाम या ठिकाणी पाहायला भेटते. पहिला दर्जा आपण अभ्यासला त्याच्या गोल बुरुंज होते आहे की नाही. या ठिकाणी कोणाकोणाचे बुरुंज आहेत त्याला बोलतात अष्टकोनी बुरुंज. काय बोलतात? अष्टकोनी बुरुंज. आणि मध्ये जी कमान दिसते कुठली आहे? मेहरपी कमान. कुठली दिसते? मेहरपी. आणि त्याच्या वरती जी काही नक्षीकाम केले त्याला बोलतात वेलगुटी. काय बोलतात? वेलगुटी. आता आपण ज्या मंदिरामध्ये जाणार आहोत त्या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत. आता नेमकी शिवाई देवी कोणती किंवा कशी ओळखाल तर जे काय मेन सिंदूर लावलेला मुखवटा आहे, आपण कोणत्याही जरी गडावरती जर गेला तर देवीचं दैवताचं मंदिर आपल्याला हमखास पाहायला भेटतं. तसं या शिवनेरी गडावरती आई शिवाई देवीचं जागृत देवस्थान आहे. आपण पुढे गेला तर सिंदूर लावलेला मुखवटा आपल्याला पाहायला भेटतो, तीच म्हणजे मेन शिवाई देवी. आणि त्याच्या पलीकडे ग्रामस्थांनी नवरात्राच्या उत्सवासाठी ती मूर्ती बसवलेली आहे. ज्या वेळेस छत्रपती शिवराय हे जिजाऊ साहेबांच्या गर्भावस्थेत होते तो कालखंड खूप धामधुमीचा होता. लढायांचा, पराक्रमांचा, युद्धांचा होता. आपण कल्पनाही करू शकणार नाही की किती धामधुमीचा होता. अशा या धामधुमीच्या कालखंडामध्ये जिजाऊ साहेब या देवीकडे गेलेले आहेत आणि शिवाई देवीला प्रार्थना एक मागणं मागितलेलं. कुठलं मागणं मागितलेलं? हे आई शिवाई देवी, जर का माझ्या पोटी एखादा पुत्ररत्न जन्माला आला तर तुझ्याच नाव माझ्या बाळाचं नाव ठेवील आणि याच देवीच्या नावावरनं महाराजांना नाव पडलंय शिवबा शिवराय. आपल्याला सर्वांना माहित आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म या गडावरती झालेला आहे. जिजाऊ साहेब या मंदिरामध्ये आले असतील आणि जिजाऊ साहेब छत्रपती शिवराय आले असतील, लहानाचे मोठे या मंदिरामध्ये झाले असतील. महाराजांचा एका हाताचा स्पर्श एका खांबाला झाला असेल, एका भिंतीला झाला असेल, तेच महाराज अनुभवण्यासाठी आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत. आई शिवाई देवीचं दर्शन घेणार आहोत. नंतर महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाणार आहोत. तर मंडळींनो, आपल्याला फार सुंदर माहिती भेटली गाईडकडनं. त्याच्या पुढे आपण ज्या माहितीमध्ये सांगितलं होतं शिवाई मातेचं मंदिर, त्या मंदिरात जाणार आहोत. सध्या फार गर्दी आहे कारण हिरा इंटरनॅशनल स्कूलचे कमीत कमी 125 विद्यार्थी आमच्या आले. आत काय व्हिडिओ काढता येत नाही, आपण बाहेरनच दर्शन देऊ साधारण कसं आहे ते. अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर मंडळींनो, शिवाई मातेच्या मंदिरातनं खाली आल्यानंतर आपण चाललोय लेणीकडे. विद्यार्थी ऑलरेडी पुढे गेलेत, आपल्याला पळावं लागेल थोडस. त्याच्या बाजूला आहेत लेणी, शिवकालीन लेणी. एक मिनिट बाळा. लेण्या पाहतोय. सर्वात जास्त लेण्या कुठे पाहायला भेटतात आपल्याला? जुन्नर तालुक्यात. कुठे? भारतामध्ये किती लेण्या आहेत? महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900 आणि जुन्नर तालुक्यात 300 ते 350 लेणी समूह आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. आज आपण शिवनेरी गड पाहतोय. शिवनेरी गडाला एकूण 78 लेणी समूह आहे. काही शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. शिलालेख म्हणजे काय? भिंतीवर लिहिलेला किंवा दगडांवरती लिहिलेलं त्याला बोलतात शिलालेख. तर हा शिलालेख आपण या ठिकाणी पाहिलाय. काले आपण एक शिलालेख पाहिला ना तुम्ही? खूप मोठा शिलालेख होता आपला महाराष्ट्राचा किंवा राज्याचा. आपला पुरावा जर पाहिला असेल तर 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय की मराठा शब्द त्या ठिकाणी आपल्याला वाचायला, अनुभवला किंवा पाहायला भेटलेला आहे. या ठिकाणी एक भाषा आहे आपली, तीच भाषा आहे. तुम्हाला वाचता येते ही भाषा? कुठली भाषा आहे ही? मी काल सांगितलं तुम्हाला, ब्राह्मी पाली प्राकृत भाषा आहे. तर याचं वाचन आपण तुम्हाला या ठिकाणी का आणलं तर हे थोडस समजावं म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणलेलं आहे. आता थोडं समजत असेल. कोणतरी वाचत होतं, कुठलं दिसतं तुला? काहीतरी वाचत होतं की? मग अजून एक आता मी सांगतो. आता हे लेण्या कधी कोरलेल्या आहेत, केव्हा कोरल्या आहेत? काल मी तुम्हाला सांगितलं साधारणतः 1ल्या ते 2ऱ्या शतकामध्ये या लेण्यांची निर्मिती झालेली म्हणजे खोदकाम झालेलं आहे. तर हे लेण्या कशासाठी असेल तर बौद्ध भिक्षू लोकांच्या राहण्याचं किंवा निवासस्थान
किंवा ध्यानधारणा करण्याच्या ह्या लेण्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचं वेगवेगळं डिवाइस आता काल आपण लेण्याद्रीला पाहिलं की त्यांचं विहार होतं ध्यानधारणा करण्याचं. या ठिकाणी आपण एका चौकोनामध्ये बसलो आहोत. हा काय आहे? चौकोन आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये पाहायला भेटतोय. म्हणजे नेमकी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तुम्हाला एक तरी शब्द आठवत असेल किंवा दिसत असेल, नीट निरखून पहा, सगळं पहा. अजून आपण कोणतंही कार्यक्रम किंवा आपलं काम जर करायचं असेल, लग्न करतो ना आपण, लग्न आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शुभचिन्ह कशाला मानतो आपण? स्वस्तिक. दिसलं स्वस्तिक? कुठे स्वस्तिक? यस. मग याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की यवन व्यक्ती, आता या ठिकाणी मी वाचून दाखवतो, तुम्हाला जेवढं समजेल तेवढं मला सांगा, नाहीतर मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, इकडे लक्ष असू द्या. दिसते आता इथं थोडस पुसट झालेलं आहे. आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं, आपली भाषा कशी असते, म कसं असतं तुम्हाला दिसत, आपलं म दिसत, हा ना, आहे की नाही? पण या ठिकाणी पूर्ण जे लिहिलेलं आहे तो तुमच्या समोर मी आता वाचून दाखवतोय. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे य व न स, परत स्वस्तिक चिन्ह आहे, ए व न स, ची ट स, ग ता न, भोजन म ट प, देय धम्म संगे. काय समजलं? काहीच नाही. भोजन मंडप. भोजन, भोजन म्हणजे काय? मंडप म्हणजे काय? मंडप. येवन म्हणजे परकीय. गतान म्हणजे काय? ग्रीक देशातील लोक. या ग्रीक देशातील लोकांनी अनेक भोजन मंडपाचं किंवा या भोजन मंडपाचं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये सापडतोय. समजलं? ये व न स, ची ट स, ग ता न, भोजन मंडपो, देय धम्म संगे. अशा प्रकारे हा शिलालेखामध्ये या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे किंवा त्या गतान देशाने किंवा त्या व्यापाऱ्याने या भोजन मंडपाचं दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आपल्याला सापडतोय. समजलं? आता पुढे आपण जाणार आहोत वरती महाराजांच्या जन्मस्थानाकडे. जात असताना आपल्याला 2 दरवाजे आपल्याला राहिलेले आहेत. आपण आता किती दरवाजांची माहिती घेतली? 5 दरवाजांची माहिती घेतली. वरती 6 मेना दरवाजा आणि कुलूप दरवाजा, ते दोन्ही दरवाजे एक जवळ जवळ आहेत. त्याची माहिती आपण थेट कुलूप दरवाजा वरती ज्या ठिकाणी आपल्याला थोडीशी मोकळी जागा भेटेल त्या ठिकाणी आपण त्याची माहिती घेणार आहोत. ओके, चला. लेण्या पाहिल्या. मंदिराच्या बाजूनी म्हणजे मंदिराकडे जायचा जो रस्ता आहे त्यालाच वरच्या साईडला यायला एक रस्ता आहे. तर तिथं जन्म ठिकाण जे आहे महाराजांचं, त्या स्मारकाकडे आपण निघालोय. हर हर. 5 दरवाजे आपण पाहिले. 5 दरवाजे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात किंवा छोटे मोठे दरवाजे पाहायला भेटले. 6वा दरवाजा आहे गडाचा मेना दरवाजा. मेना म्हणजेच पालखी डोली. पालखी म्हणजे राजांसाठी असायचे, मेना या स्त्रिया म्हणजे राण्यांसाठी असायच्या. तर त्या दरवाजापर्यंत राण्या चालत यायच्या. नंतर त्यांना पालखीत मेन्यात बसून गडाच्या माथ्यावरती नेलं जायचं, म्हणून त्या दरवाजाला नाव दिलंय मेना दरवाजा. आता तो दरवाजा आपल्याला छोटा दिसला असेल किंवा त्याची रचना आपल्याला एकदम छोटा दिसला कारण त्याच्या भराव केलेला म्हणून त्याची उंची कमी झालेली आहे. नंतर 7वा दरवाजा आपण पाहतोय कुलूप दरवाजा आहे. कुठला आहे? कुलूप दरवाजा आहे. हे सगळे दरवाजे, या सर्व दरवाजांचं संरक्षण नियंत्रण या कुलूप दरवाजाने केलेलं आहे. कसं केलेलं आहे की हे संपूर्ण जे काय पहिला दुसरा तिसरा दरवाजा आहे सहजासहजी आपण त्याच्यावरती लक्ष किंवा नियंत्रण करू शकू. ते उंचावरती आपल्याला हा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटतोय. या ठिकाणी दुमजली दरवाजा म्हणजे 2 मजली दरवाजा आहे. विटांचं बांधकाम दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी विटांचं बांधकाम आहे. या ठिकाणी पहारेकरी राहायचे. आता धान्य साठवायला आपण वेगवेगळ्या स्ट्रक्चर मध्ये साठवतो, पण पूर्वीच्या कालखंडामध्ये एक विशिष्ट असा एक स्ट्रक्चर असतं, त्याला बोलतात कणगी. काय बोलतात? कणगीच्या सहाय्याने ते धान्य पूर्ण साचवलं जायचं. तुम्हाला पाठीमागं दिसत असं गोल स्ट्रक्चर दिसतंय का इथं? हे पहा, दिसतंय तर गोल स्ट्रक्चर. तुम्ही येताना नंतर पहा, या ठिकाणी गोल स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी ते धान्य पुरवलं साठवलं जायचं पहारेकऱ्यांसाठीच फक्त. आता धान्य तर आहेच, मग त्याला पाणी पण पाहिजेच. मग पाण्याची व्यवस्था गडकोटांवरती कशी केली असेल? आपण हाती दरवाजापासून पाहिलं की लोखंडी ग्रिल लावलेलं दिसलं तुम्हाला टाक्या. त्या सगळ्या पाण्याच्या टाक्यात, एकूण 65 पाण्याच्या टाक्यात, त्याच्यापैकी 2 महत्वाच्या टाक्यात म्हणजे गंगा आणि जमुना आहेत. वरती जाऊन त्याची माहिती घेणार. तर त्या पाण्याच्या टाक्यात मग गडांवरती पाणी कसं पुरवलं जायचं किंवा पाईपलाईन कुठली असेल? माती भाजली जायची
त्याच्याद्वारे पाईप तयार केलं जायचं, तिला बोलतात खापरी पाईपलाईन. ती खापरी पाईपलाईन या ठिकाणी दिसते तुम्हाला पाठीमागे, दिसले का? हे बघा छोटासा होल आहे, हीच ती खापरी पाईपलाईन या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. या ठिकाणावरून त्या पहारेकऱ्यांना पूर्ण पाणी त्या ठिकाणी पुरवलं जायचं. आता हे झालं धान्य किंवा पाण्याची व्यवस्था आहे पहारेकऱ्यांपुरती. मग या गडावरती राबता किती असेल? राबता म्हणजे काय? शिबंदी म्हणजे काय? सैन्य आहे का? मग या गडावरती सैन्य किती असेल? त्यांना धान्य पाहिजेच. सर्वात मोठा अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा आपण वरती पाहणार आहोत, त्या ठिकाणी त्याची माहिती घेणार आहोत. समजला इथला दरवाजा? ओके, चला. मंडळींनो, 5वा आणि 6वा दरवाजा ओलांडला आणि आपण पुढे निघालो होतो. इथे गव्हर्नमेंटनी एखाद्या गार्डन स्वरूपी वास्तू तयार केली होती. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला जायचं होतं आता ते अंबरखान्याकडे. खरं तर अंबरखाना म्हणजे एक मोठं स्टोअर, जिथं आपण धान्याचं भांडारही म्हणू शकतो. किती दरवाजे पाहिले मी सांगितलं? 7 दरवाजे पाहिले. 7ही दरवाज्यांचा वेगवेगळा इतिहास पाहिला, वेगवेगळं स्ट्रक्चर पाहिलं, बांधकाम पाहिलं. 7ही दरवाजे पार करून आपण वरती म्हणजे गडाच्या माथ्यावरती आलेलो. गडाची उंची साधारणतः समुद्र सपाटीपासून 3500 फूट आहे. आपण अजून थोड्या उंचीवरती गेल्यानंतर गडाचा माथा अगदी वरती आहे, त्या कोळीचं बुतर आहे. ओके, आता दरवाजे पार केल्यानंतर आपण ज्या वास्तूमध्ये आहोत, ही वास्तू, याचं नाव आहे अंबरखाना. काय आहे? अंबरखाना. आपल्याला गड जर लढवायचा असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते जास्त? सैन्य, शस्त्र, दारुगोळा, अन्नधान्य, अजून तोफा, पाणी, आहे की नाही? जर हे जर आपल्याला सगळं सामग्री जर असेल तर आपण जास्त कालखंडात हा गड लढू शकतो. हा म्हणजे अनेक गड किल्ले किंवा ज्या गडावरती आपलं राज्य असेल किंवा गड लढवायचा असेल तर त्या गडावरती एवढेच आवश्यक वास्तू आपल्याला पाहिजे. ओके, तर ही वास्तू आपण पाहतोय अंबरखाना. जसं दरवाजे पाहिले वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधले, तसं याची बांधणी, आता याची बांधणी खूप म्हणजे निजामाचा एक वजीर आहे, त्याचं नाव आहे मलिक अहमद नावाचा एक वजीर आहे. त्याने जुन्नर प्रांतामध्ये येऊन अनेक बांधकामं केलेले आहेत. याची बांधणी कधी सुरुवात झालेली आहे किंवा याचं बांधलं कधी आहे तर साधारणतः 14व्या ते 15व्या शतकामध्ये या वास्तूचं बांधकाम झालेलं आहे. कुठल्या? अंबरखान्याचं. ओके, आता जसं आज आपण भटकंती करत आलात तसंच अनेक लोक, अनेक पर्यटक, अनेक लोक आपल्या भारत देशाला भेट देतात, इथला इतिहास जाणून घेतात आणि ते त्यांच्या मायदेशी जाऊन प्रसार करतात. असाच इंग्रजी प्रवासी त्याने आपल्या भारत देशाला भेट दिली, तर शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. आता एवढी मोठी वास्तू आहे, त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही लिहून ठेवता का? आता कोण कोण लिहून ठेवतोय? हा, दाखव बरं वया. इथं बोलतोय. तुम्ही फक्त ऐकताय की नाही, पण तो त्याच्या प्रवास वर्णनाने नोट करून ठेवायचा. आता मी तुम्हाला एवढं बडबड करतोय पहिल्या दरवाजापासून, तुम्हाला समजलं असेल बरोबर ना? तुमची मेमरी फास्ट आहे म्हणून तुम्ही लिहून ठेवत नाही. असंच त्याचा इंग्रजी प्रवासी, त्याचं नाव आहे डॉक्टर जॉन फायर. त्याने आपल्या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली, ही वास्तू पाहिली. एवढी मोठी वास्तू आहे, याच्यामध्ये धान्य किती असेल, या गडावरती राबता किती असेल, तर त्याने एक अंदाज लावलेला आहे. 1000 कुटुंबियांना 7 वर्षे पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठवलं जायचं. किती? 1000 कुटुंबियांना 7 वर्षे पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठवलं जायचं. मग तेवढं पाणी पण पाहिजेच. या गडावरती एकूण 65 पाण्याच्या टाक्या, त्याच्यापैकी 2 महत्वाच्या टाक्या, त्या म्हणजे गंगा आणि जमुना. आता धान्य पूर्णपणे भरलेलं आहे, मग बाहेर कसं काढायचं? आता जो काही दरवाजा आपल्याला दिसतोय, हा दरवाजा नंतरचा बसवलेला आहे, लाकडीचा दिसतोय ना, हा नंतर बसवलेला आहे. वरून याच बांधकाम पूर्ण भिंती पूर्ण आड आहे. तिकडं आपण जिथून एंट्री केली ना, ते पूर्ण बंदिस्त होतं. धान्य पूर्णपणे भरलेलं आहे, मग ते बाहेर कसं काढायचं? आता तुम्ही पन्हाळागड जर पाहिला असेल कोल्हापूर मधला, तर पन्हाळागडाला एक सिस्टीम आहे की तो छोटासा एक दगड आहे, तर दगड बाहेर काढला की धान्य बाहेर निघतंय. तसंच या ठिकाणी धान्य जर बाहेर काढायचं असेल तर खिडक्यांच्या सहाय्याने धान्य बाहेर काढलं जायचं. सहज असे पुश केलं की धान्य बाहेर यायचं. आता धान्य खराब कशामुळे होतं? जास्त पाणी, ऊन, आहे की नाही? जर ऊन जास्त लागलं धान्य खराब होतंय, पावसाने धान्य खराब होतंय. मग या ठिकाणी तुम्हाला ऊन जाणवतंय का? एकदम थंड आहे की नाही? 12 महिने तुम्ही मे महिन्यात जरी आला तरी तुम्हाला एवढाच थंड वातावरण या ठिकाणी पाहायला भेटेल. राहिला पावसाचा विषय, आता छोटे छोटे होल आहेत,
त्याच्यावरून तुम्ही म्हणून पाऊस येणार, परंतु त्याचंही संरक्षण, त्याचंही नियंत्रण केलेलं आहे. त्याच्याच मापाचा दगड अन्य स्ट्रक्चर वरती ठेवून वरती गिलावा दिला जायचा, म्हणून पाणी आतमध्ये येणार नाही. आणि जरी त्या तिरप्या स्वरूपामध्ये होल आहेत म्हणून पाणी आतमध्ये येणार नाही. समजलं? याची बांधणी कधी झालेली आहे? 14व्या ते 15व्या शतकामध्ये. समजलं ना? तर पुढे पाहणार आहोत आपण पाण्याच्या टाक्या. धान्य कोठारपासून आपण पुढे निघालोय. तर शिवनेरीला याची तिसरी वेळ आहे. आपण व्यवस्थित माहिती ही गाईडकडनंच भेटली, कारण आपण फक्त वाचतो तिथं जे शिल्पावर लिहिलेलं आहे आणि फार लिमिटेड स्कोप असतो की एका शिल्पात किती माहिती देणार, बरं तेवढीच माहिती भेटते. गाईड भले आपल्याला वाटतं पैसे जातात, पण इतिहासाचे जे रेफरन्सेस आहेत किंवा जुन्या काळात प्रत्येक जागेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला इथं भेटतं. मजा येते. आता पुढे जाणार आहे महाराजांची जन्मस्थान, म्हणजे महाराजांच्या जन्मस्थानावर. ते बघू, आत्तापासूनच ऊर भरून येते. आनंदी वातावरण. काल तुम्ही प्रवास करून थकलेले होते, परंतु आज तुम्हाला खूप छान असं जुन्नरचा परिसर किंवा इथलं वातावरण फील झालेलं आहे की नाही? आता आपण धान्य साठा पाहिला. किती लोकांना किंवा किती सैन्यांना पुरायचा धान्य साठा? 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरायचा. तेवढं धान्य या गडावरती राहायचा. जसा हा गड छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणून ओळखला जातोय, तसाच महसूल म्हणजे जेवढा काय शेतसारा पूर्ण जमेल पिकवेल तो पूर्णपणे गोळा केला जायचा आणि इतरही गडांना तो पुरवला जायचा. जुन्नर मध्ये किती गड किल्ले आहेत? 7 गड किल्ले आहेत. किती? चावण, जोदन, हडसर, निमगिरी, शिंदोळा, नारायणगड आणि शिवनेरी असे पूर्ण या तालुक्यात 7 गड किल्ले आपल्याला पाहायला भेटते. तर आता आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत हे ठिकाण म्हणजेच पाण्याचं ठिकाण आहे, जल व्यवस्थापन. आता आपण महान आहोत तर आपले पूर्वज महान होते, आपले पूर्वज महान होते की नाही? आज आपण जरी पाण्याचा शोध लावायला जरी गेलो, आपले पूर्वज खूप महान होते. कशावरनं? की त्यांना कळायचं की ज्या ठिकाणी पाणी लागेल त्याच ठिकाणी ते पाण्याचं टाकं खोदण्याचं काम चालू करायचं, किंवा त्यांना माहिती आहे की या ठिकाणी पाणी लागेल म्हणून या ठिकाणी आपण गड बांधायचं, किंवा असे पूर्ण भूगर्भ शास्त्र आपण ज्याला म्हणतो ते खूप तज्ञ होतं पूर्वीच्या कालखंडामध्ये. आता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी केली आहे गडकोटांवरती? मी सांगितलं 65 पाणी, परंतु 2 महत्वाच्या टाक्या त्या म्हणजे कुठल्या? गंगा आणि जमुना. आता गंगा जमुना ही नावं आपल्याला कशाची मांडतात? नद्यांची, बरोबर ना? पवित्र नद्यात म्हणून या टाक्यांना गंगा आणि जमुना नाव दिलेलं आहे. आता समोर तुम्हाला पूर्णपणे एवढी टाकी दिसते लोखंडी ग्रिल लावलेली, तेवढीच टाकी पूर्ण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे. मग बाहेरच्या टाकीला बोलतात नानपोडी आणि आतल्या टाकीला बोलतात पाणपोडी. पाणपोडी म्हणजेच पियायचं पाणी आणि नानपोडी म्हणजेच वापरायचं पाणी. जेवढं पावसाचं पाणी पडेल तेवढं सर्क्युलेशन होऊन म्हणजे झिरपून झिरपून पुन्हा हे टाकं भरलं जायचं. गडाचा माथा अगदी वरती आहे, तिथून ते पाणी पूर्णपणे या ठिकाणी भरलं जायचं. आता ह्या टाक्याची खोली जर आपण पाहिली, खोली 25 ते 30 फूट खाली खोली आणि रुंदी पण तितकीच आपल्याला पाहायला भेटते या टाक्यांची. जाण्यासाठी 2 गेट आहेत. त्या ठिकाणी एक गेट आहे, या ठिकाणी एक गेट आहे. त्या गेट मधून आपण आतमध्ये गेल्यानंतर पायरी मार्ग लागणार आहे आपल्याला. पायरी मार्ग पार केल्यानंतर ह्या पाणपोडीमध्ये जाऊन आपण बिस्लरीच्या व्यतिरिक्त आणि थंडगार आणि शुद्ध पाणी कुठे असेल तर त्या पाणपोडीमध्ये असेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म या गडावरती झालेला आहे. महाराजांनी जो पहिला पाण्याचा घोट घेतलेला आहे तो याच टाक्यातून घेतलेला समजतोय. कशामुळे? की पाणी खराब कशामुळे होतंय? जर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यामध्ये काय शेवाळ निर्माण होते, बरोबर ना? मग या पाणपोडीमध्ये सूर्यप्रकाश जाईल का? म्हणून पिण्यायोग्य पाणी कुठलं असेल? या टाक्यातलं, पाणपोडीमधलं. आणि या टाक्यांना शिवतीर्थही म्हटलं जाते. अशा प्रकारे या पाण्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पाहणार आपण शिवकुंज, कमानी मस्जिद, हमाम खान महाराजांचं जन्मस्थान. समजली माहितीतली? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हरे हरे. तर फार सुंदर माहिती देत आहे. खरं तर
म्हणजे माझी ही तिसरी वेळ आहे आणि पूर्वी आलो आम्ही मित्र आलो आणि त्यावेळेस सुदबुद्धी सुचली नाही की आपण गाईड घेऊया आणि यावेळेस सहलीच्या निमित्ताने आम्हाला तुमचं मार्गदर्शन भेटतं. एवढी सुंदर माहिती. आम्ही इथनं बऱ्याच वेळा गेलो पण ती टाकी काय आहे, कशासाठी वापरली गेली, किती फूट खोल आहे याचं अजिबात काही ज्ञान नव्हतं. आम्ही येणं, इथं दर्शन घेणं, महाराजांच्या जिथं ठिकाण आहे पाहणं आणि त्याच्यातच शिवनेरी पाहिला समजून जाणं. पण खरा शिवनेरी काय या व्हिडिओ माध्यमातून सरांकडनं आपल्याला कळतं. 100% लोकांपैकी जे लोक येतात फक्त चला आपल्याला गड चढायचंय, महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि परत जायचंय. अनेक शिवभक्तांचं असे असते की चला आपण एवढं पायऱ्या चढलो म्हणजे गड चढलो, जातात वस्तू पाहतात पुन्हा जातात. पण तुमच्यासोबत जर गाईड असला ना, छोटी का होईना थोड्याशा खाना आपल्याला या गाईड इतिहासात येस आणि संदर्भ सहित भेटतो. हो, चलो धन्यवाद. थँक्यू. पाण्याच्या टाक्या पाहिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण तुम्हाला समजलं असेल. कुठलंय, कशासाठी गोल केलंय आपण, काय दिसतंय तुम्हाला इथं, काय दिसतंय, हे काय असू शकतं सांगा बरं. होल दिसतंय, अजून काय दिसतंय. असंच छोटं छोटं निरीक्षण करायचं आणि याच्यातूनच आपण गड अभ्यासायचा आहे, गड पाहायचा आहे. अगदी छानपणे सांगितलं की इथं गोल दिसतंय पण काहीतरी आहे की नाही. ओके, तर पाण्याच्या टाक्या पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊया. त्या ठिकाणी एक कौलारू इमारत दिसते तुम्हाला, पाहिली ना सगळ्यांना. आता या गडावरचं सर्वात नंतरचं जे काही बांधकाम झालं असेल, मग ते दरवाजे असो, तटबंदी असो, बोरुंज असो, अनेक बांधकाम असो, सगळ्यात नंतरचं जे बांधकाम गडावरती झालं म्हणजे आपल्या शिवनेरी गडावरती, तर ते आहे शिवकुंज. काय आहे शिवकुंज, त्याचं नाव आहे. आपण ज्या राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि 7 नद्यांचं जल आणून त्या भूमीचं पूजन केल्यानंतर ती इमारत बांधण्यात आलेली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जर तुम्ही आता पुढे गेला तुम्हाला येईल असते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये उभा राहिला. खूप मोठा लढा होता हा. कशासाठी होता, तर मुंबई ही गुजरातकडे चाललेली, बरोबर, आणि मुंबईसह महाराष्ट्र एकत्र यावा म्हणून हा खूप मोठा लढा उभा राहिला. आणि या लढ्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे वीर, आपले लोक हे हुतात्मे वीर गेलेले. त्यांचा हुतात्मा चौक जर आपल्याला पाहायचा असेल तर मुंबईला तुम्ही जर कधी गेलात तर चर्चगेटच्या बाजूला तो हुतात्मा चौक पाहायला भेटतोय. हा संपूर्ण ऑफिशियल कारभार मुंबईमध्ये सुरू झाला. परंतु ती घोषणा किंवा ते स्थळ, ते ठिकाण किंवा कुठून द्यायचं ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ. तारीख होती 27 एप्रिल. परंतु आपल्या डिक्लेअर केले की 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना घोषणा या ठिकाणाहून देण्यात आली. समजलं. पुढे पाहताय कमानी मस्जिद. आता मी सांगितलं की या गडावरती अनेक राज्यांनी, अनेक राजवटींनी बांधकाम किंवा त्यांचं राज्य स्थापन केलेले आहेत. या गडावरती जरी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला असेल तरी हा गड किल्ला अनेक राजसत्तेच्या आधिपत्याखाली गेलेला आहे. जास्त कालखंडामध्ये निजाम, मोगल यांच्या आधिपत्य हा गड केलेला आहे. म्हणून अशी बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जिजाऊ साहेबांचे वडील कोण, लखुजीराजे जाधव. हे नेहमीच आदिलशाही, निजामशाही आणि छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे, शहाजीराजांचे वडील मालोजी राजे हे नेहमीच चाकरीस राहिलेले. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्याकडे चाकरीस राहिलेले. अशी या ठिकाणी आपल्याला बांधकाम पाहायला भेटतात. आता हे गोल स्ट्रक्चर का केलंय हे तुम्हाला मी सांगतो. तर गोल स्ट्रक्चर आपल्याला, आपण ज्यावेळेस बांधकाम करतो, आज आपण घर बांधायचं आपलं बिल्डिंग, तर कुठला माल वापरतो आपण, कुठला माल वापरतो, सिमेंट. मग गड बांधण्यासाठी सिमेंट वापरायचे का, काय काय वापरायचे, बस दगडाच्या साहाय्याने पूर्ण असं चाका असलं जायचं, त्याच्या साहाय्याने ते पूर्णपणे माल तयार केला जायचा. मग त्याच्यामध्ये गुळ, भाताचं तूस म्हणजे वरचं सल्फट असतं ते, उडदाची डाळ, लिक्विड, अन्य ते पूर्णपणे मिश्रण करून तो माल पूर्ण एका दगडाच्या साहाय्याने तो माल तयार केला जायचा. नंतर ते माल बांधकामासाठी वापरला जायचा. जास्तीत जास्त लोह आणि जस्त ते पण असं ते वितळवलं जायचं आणि त्या बेगांमध्ये ओतलं जायचं. म्हणून हे बांधकाम आपल्याला भक्कम किंवा व्यवस्थित दिसतंय. दुसरं मी एक सांगितलं होतं, दगडात दगड फिट करायचा. कुठली सिस्टम सांगितलेली मी तुम्हाला, इंटरलॉक सिस्टीम. दगडात दगडा पूर्णपणे फिट केलं जायचं, त्याला बोलतात इंटरलॉक सिस्टीम. आता आपण हा संपूर्ण गड अभ्यासला. पुढे पाहणार आहोत आपण हमामखाना. हे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, तो म्हणजेच हमामखाना आहे. त्या ठिकाणी एक बाथटब आहे. हमामखाना म्हणजे स्नानगृह आहे. त्या ठिकाणी एक बाथटब आहे, आपण पाहू शकता. नंतर पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ आहे. त्या जन्मस्थळाच्या वरती गेल्यानंतर सगळ्यांनी चप्पल, बूट असेल ते खाली काढायचंय.
आणि वरती ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी जाऊन आपण छत्रपती शिवरायांविषयी माहिती घेणार आहोत. चला. मंडळींनो, खरं तर सकाळपासनं आतुरता होती ती शिवजन्म ठिकाणाची. आता आपण चाललो आहोत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्या रात्री शिवनेरीच्या कड्यावर अंधार दाटून आला होता. सह्याद्री स्तब्ध झाला होता. जणू इतिहास स्वतः श्वास रोखून उभा होता. आई जिजाऊ वेदनेत होत्या, पण त्यांच्या हृदयात भीती नव्हती. तिथे होते एक स्वप्न, धर्माचं, न्यायाचं आणि स्वराज्याचं. आणि त्या पवित्र क्षणी एक गर्जना झाली. ती गर्जना नव्हती बालकाची, ती होती भविष्यातील सिंहाची पहिली हुंकार. जिजाऊंनी त्या तेजस्वी बालकाला उराशी धरलं. डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू नव्हते तर महाराष्ट्राच्या भाग्याचे सुवर्णक्षण होते. तो शिशु नव्हता केवळ, तो होता सत्तेला आव्हान देणारा विचार, अन्यायाला छेद देणारी तलवार आणि जनतेच्या हृदयात आशा पेरणारा राजा, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूला वेठीस आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा इतिहास जाणून विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा आला होता. खरं तर सर्वजण इमोशनल झाले होते. तिथली स्टोरी ऐकून विद्यार्थ्यांनी पाळण्याचे दर्शन घेऊन पुढे निघाले आणि चंद्रकोर टाकं पाहिलं. तर आपण महाराजाच्या जन्म ठिकाणावरून पुढे निघालो आणि पुढे जाणार आहोत कडेलोटकडे. छत्रपती शासनामध्ये कुठलाही गुन्हा केला तर त्या गुन्ह्याला एकच सजा असायची, जी मृत्यूदंडाची असायची. आणि त्या गुन्हेगारास अशा गडकोटाच्या कडेलोट पॉइंटवरनं खाली ढकलून देण्यात यायचे. तर शिवनेरीवरचा हा कडेलोट. आता या ठिकाणी आपण आलो गडाचा संपूर्णपणे टोक लास्टला आहे. आता या गडाचा आकार तुम्ही जर पाहिला असेल नीट निरखून तर कसा दिसतोय का, शंकराच्या पिंडीसारखा दिसतोय, है की नाही. तिकडनं पूर्णपणे निमुळता होत या ठिकाणी आलेला आहे. तर मंडळींनो, आता मात्र परतीचा प्रवास चालू झाला होता. शिवनेरीचे पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. खरं तर फार सुंदर आठवणी घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. आमच्या या व्हिडिओमुळं जर तुमच्या ज्ञानात थोडीफार जरी भर पडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तुमचे कमेंट्स येऊ द्या, तुमचे लाईक्स येऊ द्या, कारण तुमची एक कमेंट आम्हाला खूप जास्त ऊर्जा देऊन जाते. असे नवनवीन ऐतिहासिक व्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.